गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TYBA इकॉनॉमिक्स जनरल 3 यातला विदेशी भांडवल या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता जे विदेशी भांडवल आहे विद्यार्थी मित्रांनो ते विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात मिळू शकतं. मग अशा विदेशी गुंतवणुकीचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. त्या महत्त्वाच्या प्रकाराचा आपण इथं आढावा घेणार आहोत. म्हणजे आजचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो महत्त्वाचा घटक म्हणजे काय, विदेशी गुंतवणुकीचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो जर सांगायचं झाल्यास तर विदेशातील काही व्यक्ती किंवा संस्था विकसनशील देशामध्ये गुंतवणूक करत असतात. मग अशा विदेशी गुंतवणुकीचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. त्या महत्त्वाच्या प्रकाराचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. या विदेशी गुंतवणुकीचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी पहिला महत्त्वाचा प्रकार आहे खाजगी विदेशी गुंतवणूक आणि दुसरा आहे सार्वजनिक विदेशी गुंतवणूक. विद्यार्थी मित्रांनो या खाजगी विदेशी गुंतवणुकीच्या पहिल्या प्रकारामध्ये मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विदेशातील काही नागरिक किंवा संस्था हे काय करतात, गुंतवणूक करण्यास ते तयार असतात. मग अशा खाजगी विदेशी गुंतवणुकीचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन प्रकार सांगता येईल. ते खाजगी विदेशी गुंतवणुकीचे जे दोन प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. आता विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो ज्या देशातील व्यक्तीला किंवा संस्थेला गुंतवणूक करायचं आहे त्या देशातील नागरिक किंवा संस्था ज्या देशामध्ये गुंतवणूक करायचं आहे त्यांच्याशी सहकार्य करून करार करते आणि त्या करारानुसार तिथं त्या देशामध्ये काय करत असते, गुंतवणूक करत असते. अशा गुंतवणुकीला आपण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणू शकतो. म्हणजे बघा गुंतवणूक करणारा जो काही देश आहे त्या देशातील व्यक्ती आणि नागरिक ज्या देशामध्ये गुंतवणूक करायची आहे त्या देशातील स्थानिक संस्थेवर करार करतात आणि त्या करारानुसार विदेशातील व्यक्ती किंवा संस्थांना त्या देशामध्ये गुंतवणूक करण्याचा मालकी हक्क मिळतो. त्या गुंतवणुकीला काय म्हटलेलं आहे, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक कशाला म्हणायचं, तर दुसऱ्या शब्दात सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की ज्या गुंतवणुकीमुळे गुंतवणुकीच्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांना मालकी मिळत असेल तर त्या गुंतवणुकीला काय म्हणायचं, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं की गुंतवणूक करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांना ज्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणात त्यांना मालकी मिळत असेल तर त्या गुंतवणुकीला काय म्हणायचं, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. सर्वसाधारणपणे जर बघितलं तर जेव्हा विदेशातील गुंतवणूक करणाऱ्या ज्या काही संस्था किंवा नागरिक असतात जेव्हा ते इतर देशातील स्थानिक संस्थेशी करार करतात, करार करून त्या ठिकाणी गुंतवणूक करतात. आता त्या ठिकाणी विदेशातील जे नागरिक आहेत, संस्था आहेत, त्यांनी ज्याप्रमाणे गुंतवणूक केलेली आहे म्हणजे त्यांना जवळपास 49% गुंतवणूक करण्याची तिथं त्यांना मालकी मिळते आणि 51% जे आहे ती त्या स्थानिक संस्थेने म्हणजे ज्या देशामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या देशातील गुंतवणूकदारांनी 51% भांडवल उभे करायचे असते. म्हणजे 49% हे विदेशी गुंतवणूकदार आणि 51% हे स्थानिक ज्या उद्योगमध्ये आपण गुंतवणूक करतो त्या देशातील उद्योजक जर तिथं गुंतवणूक करत असेल तर तशा प्रकारच्या गुंतवणुकीला काय म्हणायचं, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे गुंतवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना ज्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणात त्यांना जर मालकी मिळत असेल तर त्या गुंतवणुकीला काय म्हणायचं, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. आता खाजगी विदेशी गुंतवणुकीचा दुसरा प्रकार अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक.
आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणूक करणाऱ्या विदेशी नागरिक किंवा संस्थांना ज्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणात मालकी मिळत नसेल, परंतु गुंतवणुकीच्या प्रमाणात त्यांना जर लाभांश मिळत असेल तर त्या गुंतवणुकीला अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे काय हे सांगत असताना काय सांगितलं की गुंतवणूक करणाऱ्या विदेशी नागरिकांना ज्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणात जर त्यांना मालकी मिळत नसेल, परंतु त्याच वेळी त्यांनी जेवढी गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणात त्यांना जर लाभांश मिळत असेल तर त्याला अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपले जे भारतीय कंपन्या असतात त्या भारतीय कंपन्यामध्ये विदेशातील नागरिक, संस्था शेअर्स आणि कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि त्यांनी ज्या प्रमाणात शेअर्स आणि कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणात त्यांना लाभांश किंवा व्याज दिलं जात असेल तर त्या गुंतवणुकीला काय म्हणायचं, अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, खाजगी विदेशी गुंतवणुकीचे जे 2 प्रकार आहेत ते जर थोडक्यात सांगायचं झाल्यास आपल्याला असं सांगता येईल की प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे काय, तर ज्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदाराला गुंतवणुकीच्या प्रमाणात जर मालकी मिळत असेल तर त्या गुंतवणुकीला प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. या उलट अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे काय की गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ज्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे त्या प्रमाणात जर मालकी मिळत नसेल, परंतु गुंतवणुकीच्या प्रमाणात लाभांश मिळत असेल तर त्याला अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने तिथं म्हणजे जे विदेशी नागरिक आणि संस्थेनी शेअर्स आणि कर्जरोख्यामध्ये जी गुंतवणूक केलेली असते त्या गुंतवणुकीची हमी घेतलेली असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे खाजगी विदेशी गुंतवणुकीचे 2 महत्त्वाचे प्रकार म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विदेशी गुंतवणुकीचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे काय, सार्वजनिक विदेशी गुंतवणूक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्या संबंधित देशातील सरकार विदेशी देशातील सरकाराशी करार करून अशा प्रकारची गुंतवणूक आकर्षित करू शकते. म्हणून त्या गुंतवणुकीला सार्वजनिक विदेशी गुंतवणूक असं म्हटलेले विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे अविकसित विकसनशील देश आहेत अशा देशांमध्ये गुंतवणुकीची पातळी वाढवण्यामध्ये, उत्पादन पातळीमध्ये वाढ करण्यामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्यामध्ये, रोजगारामध्ये वाढ घडवून आणण्यामध्ये, नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी, अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य वाढवण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी सार्वजनिक विदेशी गुंतवणूक अतिशय महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण विदेशी गुंतवणुकीशिवाय आजच्या काळात अविकसित विकसनशील देशाचा विकासच होऊ शकत नाही असं म्हटलं तरी चालेल. अशा सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 3 प्रकार सांगता येईल. त्या सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचे जे 3 प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार आहे द्विपक्षीय कर्ज. सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचा पहिला प्रकार आपल्याला काय सांगता येईल, द्विपक्षीय कर्ज. विद्यार्थी मित्रांनो, द्विपक्षीय कर्ज म्हणजे काय, आता या ठिकाणी द्विपक्षीय जे कर्ज आहे त्या ठिकाणी विकसित देश आणि अविकसित देश यांच्यामध्ये करार केला जातो आणि त्या करारानुसार अविकसित देशांना विकसित देशाकडून कर्ज मिळत असतं. म्हणून त्या कर्जाला आपण काय म्हटलेलं, द्विपक्षीय कर्ज असं म्हटलेले. तरी आपल्याला दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झाल्यास विशिष्ट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे भांडवल. बघा विद्यार्थी मित्रांनो, द्विपक्षीय कर्ज म्हणजे काय हे सांगत असताना आपल्याला दुसऱ्या शब्दात काय सांगता येईल की विशिष्ट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे भांडवल अविकसित देश विकसित देशाशी करार करून विदेशी भांडवल मिळवतो आणि त्या करारानुसार अविकसित देशांना जर कर्ज मिळत असेल तर त्या कर्जाला काय म्हणायचं, द्विपक्षीय कर्ज असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं की जे अविकसित असतात त्या अविकसित देशामध्ये काही प्रकल्प सुरू असतात.
ते प्रकल्प अर्धवट राहिलेले असतात. कशामुळे? भांडवलाच्या अभावामुळे, भांडवलाच्या कमतरतेमुळे. मग अशा वेळी अविकसित देश हे अर्धवट राहिलेले जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विकसित देशाशी करार करतात आणि त्या करारानुसार विकसित देश अविकसित देशांना कर्ज देत असेल तर त्या कर्जाला काय म्हणायचं? द्विपक्षीय कर्ज असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची झाल्यास आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी जो विकसित देश आहे तो अविकसित देशांना कर्ज देत असताना तो दोन पद्धतीने कर्ज देऊ शकतो. आता ही द्विपक्षीय कर्ज देत असताना तो कुठल्या दोन पद्धतीचा अवलंब करतो? तर हे कर्ज देत असताना तो अटीसह कर्ज किंवा विना अटीसह कर्ज अशा दोन्ही पद्धतीने कर्ज देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजे या द्विपक्षीय कर्जाचं आपल्याला असं म्हणता येईल की द्विपक्षाचे दोन प्रकार आहेत असं म्हणता येईल. किंवा विकसित देश अविकसित देशांना कर्ज देत असताना तो दोन पद्धतीने कर्ज देऊ शकतो. मग त्यातली पहिली पद्धत म्हणजे काय? अटीसह कर्ज. आणि दुसरी पद्धत काय आहे? विना अटीसह कर्ज. म्हणजे अटीसह कर्ज म्हणजे काय की जेव्हा विकसित देश अट घालून कर्ज देत असतो तेव्हा त्या कर्जाला काय म्हणायचं? अटीसह कर्ज असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा विकसित देश अविकसित देशांना करार करत असतो आणि त्या करारानुसार ज्या गोष्टीसाठी कर्ज दिलेलं आहे त्याच गोष्टीसाठी जर तिथं म्हणजे त्याच गोष्टीसाठी तो पैसा खर्च करावा लागत असेल तर त्याला काय म्हणायचं? अटीसह कर्ज असं म्हणायचं. आता उदाहरण जर सांगायचं झाल्यास विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जी बुलेट ट्रेन आहे, हा बुलेट ट्रेन जपान सरकारच्या मदतीने तो पूर्ण केला जात आहे. म्हणजे या ठिकाणी जपानने भारताला बुलेट ट्रेनसाठी कर्ज द्यायचं ठरलेलं आहे. 1,00,000 कोटी रुपये कर्ज द्यायचं ठरलेलं आहे. पण त्यांनी एक अट काय घातलेले विद्यार्थी मित्रांनो, हे आम्ही 1,00,000 कोटी रुपये तुमची बुलेट ट्रेन पूर्ण करण्यासाठी कर्ज देऊ, परंतु त्या बुलेट ट्रेनसाठी लागणारं जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान तुम्ही आमच्याकडूनच खरेदी केलं पाहिजे असा करार केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची अट घातलेली आहे. मग अशा प्रकारच्या कर्जाला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? अटीसह कर्ज असं म्हणायचं. या उलट जेव्हा विकसित देश अविकसित देशांना कोणत्याच प्रकारची अट न घालता कर्ज देतो तेव्हा त्या कर्जाला काय म्हणायचं? विना अटीसह कर्ज असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास हे द्विपक्षीय कर्ज देत असताना विकसित देश अटीसह कर्ज आणि विना अटीसह कर्ज अशा दोन्ही पद्धतीने कर्ज देऊ शकतो. म्हणून द्विपक्षीय कर्ज हा सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे द्विपक्षीय मृदू कर्ज. विद्यार्थी मित्रांनो, द्विपक्षीय मृदू कर्ज हा सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचा दुसरा प्रकार आहे. आता द्विपक्षीय मृदू कर्ज म्हणजे काय की जी कर्जे विशिष्ट उद्देशानेच दिली जातात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगतोय, जी कर्जे विशिष्ट उद्देशानेच दिली जातात आणि जो कर्ज घेणारा देश असतो तो कर्ज घेणारा देश त्या कर्जाची परतफेड स्वतःच्या चलनातच करू शकत असेल तर त्या कर्जाला काय म्हणायचं? द्विपक्षीय मृदू कर्ज असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, द्विपक्षीय मृदू कर्ज ही विशिष्ट उद्देशानेच दिले जातात आणि ज्या देशांना दिली जातात त्या देशांना तिथं एक अट म्हणजे तिथं काय केलेलं असतं? एक सवलत दिलेली असते. ती सवलत म्हणजे काय की तुम्ही ज्या चलनामध्ये कर्ज घेतलेलं आहे त्या चलनामध्ये कर्ज परतफेड करण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या चलनामध्ये जरी कर्ज परतफेड केलं तरी चालेल अशा प्रकारची सवलत दिलेली असते. म्हणून त्या कर्जाला काय म्हटलेले? द्विपक्षीय मृदू कर्ज असं म्हटलेले. उदाहरणार्थ जर समजा अमेरिकेने भारताला डॉलरच्या स्वरूपात कर्ज दिलं तर भारताने हे जे कर्ज आहे ते कर्जाची परतफेड करत असताना ते डॉलरमध्येच करावं असं नाही, ते भारतीय चलनामध्ये सुद्धा ते कर्ज परतफेड करू शकत असेल तर त्या कर्जाला काय म्हणायचं? द्विपक्षीय मृदू कर्ज असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं द्विपक्षीय मृदू कर्ज मी तुम्हाला आता सांगितलं की विशिष्ट उद्देशाने किंवा जेव्हा अविकसित देशामध्ये विशिष्ट प्रकारच्या ज्या समस्या किंवा अडचणी निर्माण होतात त्या विशिष्ट समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी अशा प्रकारचं द्विपक्षीय मृदू कर्ज दिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं
जागतिक सार्वजनिक कायद्यानुसार जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे द्विपक्षीय मृदू कर्ज देण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिलेले. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या देशामध्ये विशिष्ट समस्या अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणी दूर करण्यासाठी अशा प्रकारचं कर्ज देण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे? सार्वजनिक कायद्यानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिलेले. म्हणून त्या कर्जाला काय म्हणतात? द्विपक्षीय मृदू कर्ज असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपल्याला सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचा तिसरा प्रकार सांगता येईल. तो तिसरा प्रकार म्हणजे बहुपक्षीय कर्ज. विद्यार्थी मित्रांनो, बहुपक्षीय कर्ज हा सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. म्हणजे अशा प्रकारची जी कर्जे आहेत, ही कर्ज आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या ज्या काही वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थेकडून इतर देशांना दिली जातात. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या कोणत्या वित्तीय संस्था आहेत तर आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. नंतर वर्ल्ड बँक आपण त्याला इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट म्हणजे हेच वर्ल्ड बँकेचं खरं नाव काय आहे? IBRD. आणि नंतर एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून सुद्धा विकसनशील देशांना कर्ज दिली जातात. विद्यार्थी मित्रांनो, तिथं एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या ह्या ज्या काही वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय संस्थेकडून कर्ज देत असताना कुठल्याच प्रकारची अट घातली जात नाही. ज्या देशाला कर्ज दिली जातात ती देश त्या कर्जाचा उपयोग स्वतःच्या मर्जीनुसार कोणत्या कारणासाठी उपयोग करायचा ते स्वतः ठरवत असतात. म्हणून त्या कर्जाला बहुपक्षीय कर्ज असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणाला विदेशी गुंतवणुकीचे प्रकार आपणाला या ठिकाणी सांगता येतील. धन्यवाद.